नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी काव्याला सांगते 15 दिवसानंतर आपला आनंद निवास राहणार नाही. तेव्हा काव्य देखील खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी बोलते, मी तुला नंतर सर्व सांगते. तर तिकडे आपण पाहतो जीवा हा बिल्डरला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो, मी शरणासाठी काही पण करू म्हणजे तुम्ही माझ्या नंदिनीचा आनंद निवास परत कराल. त्यावेळेस बिल्डर बोलतो, तू म्हटलं होतंस ना तू काहीही करायला तयार आहे, मग एक काम कर. बोलून तो आपल्या हातातली कॉफी ही आपल्या शूजवर सांडवतो आणि बोलतो, माझ्या शूजवर कॉफी सांडली आहे, ती साफ कर. आणि आपण पाहतो जीवा देखील आपल्या रुमालाने कॉफी साफ करू लागतो. तो बिल्डर आपल्या मित्राला बोलतो, पाहिलेत का, विक्रम देशमुखचा मुलगा हे माझे बूट साफ करत आहे. आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय वाईट वाटते. तर इकडे आपण पाहतो पार्थला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलेले असते आणि नंदिनी ही मानिनीला आणि सर्वांच्या समोर बोलते, काव्य आता पार्थला काय नको काय हवे हे सर्व पाहण्याची जबाबदारी तुझी आहे. तेव्हा काव्यही तिथून उठून जाऊ लागते, मला स्टडी करण्यासाठी जायचं आहे. तेव्हा मानिनीही तिला थांबवते आणि बोलते, थांब काव्य, तू अभ्यास नंतर देखील करू शकतेस. सध्या पार्थला तुझी गरज आहे. तू पार्थ जवळ बसून राहा. आणि तेव्हा पार्थ आणि काव्य दोघेही मनोमन आनंदी झालेली असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीही काव्याला आपली सून मानणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.